शारदीय नवरात्र उत्सव संपूर्ण महाराष्ट्रामध्ये साजरा केला जातो, परंतु कधी या गोष्टीचा आपण विचार केला की ही भगवत भक्ती जी आहे, या भगवती जी अधिष्ठित आहे, या भगवतीची भक्ती आपण का करतो, कशाकरता करतो? कारण की आपल्या घरामध्ये जो कुळाचार आहे, जो कुलधर्म आहे, या भगवतीची आराधना जीवनामध्ये आपण करत असतो. कारण की ही जी आराधना आहे ही 1 दिवस नाही, 2 दिवस नाही, तर 9 दिवस ही भगवतीची आराधना आपण करतो. या नवरात्रामध्ये हा जो सुंदर शक्ती संचय आहे याच्यासारखा दुसरा असणारा मोठा शक्ती संचय संपूर्ण विश्वामध्ये दुसरा कुठलाही नाही. विठ्ठला 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 परंतु कशा करता ही नवरात्र उत्सव आपण साजरा करतो? महिला मंडळाच्या बाबतीमध्ये जर आपण पाहिलं तर महिला मंडळ नवरात्र उत्सव म्हणजे आपल्या नजरेमध्ये 9 कलरच्या साड्या घातल्या म्हणजे नवरात्र उत्सव आहे का? नाही. आपल्या डोक्यामध्ये एक गोष्ट फिट्ट बसलेली आहे, 9 दिवस 9 कलरच्या साड्या, परंतु आपण या गोष्टीचा कधी विचार करत नाही. जर आपण पाहिलं तर प्रथम दिवस जो आहे, प्रथम दिवशी जर म्हटलं तर कलर कुठला होता? नारंगी. तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जर पाहिलं महिला मंडळाच्या बाबतीमध्ये जिकडे पाहावा तिकडे नारंगी कलर. कुणाच्या अंगावरती? महिला मंडळाच्या अंगावरती. परंतु कधी या गोष्टीचा आपण बारकाईने अभ्यास केला की 9 कलरची साडी ही भगवती मातेसाठी सांगितली, आपल्यासाठी नाही. याचा अर्थ असा आहे, जो कलर भगवती मातेला सांगितला, जे वस्त्र त्या भगवती मातेने धारण केलं ते इतरत्र आपण धारण करावं असा याचा अर्थ अजिबात नाही. ते वस्त्र भगवतीने धारण केलं म्हणून ती असणारं वस्त्र आपण तो कलर धारण करू नये, परंतु आपण उलट करतो. जो रंग भगवती मातेने धारण केला तो आपण धारण करतो. विठ्ठला 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 म्हणजे नवरात्री या शब्दाचा अर्थ जो आहे, आपण साड्या पुरता अर्थ याचा मर्यादित घेऊ नका. वैचारिक पद्धतीने जर आपण पाहिलं तर वैज्ञानिक दृष्टीने आपण याचा अर्थ घेऊ. जसं आपण आपल्या घरामध्ये काय करतो? घटस्थापना करतो. प्रथम दिवशी घटस्थापना केली, ती कशा पद्धतीने करतो आपण? की त्या घटस्थापनेमध्ये माती असते, त्याला आपण वावरी म्हणतो. ती माती आपल्या शेतामधली आहे, त्या घटामध्ये पाणी असतं, ती असणारं पाणी आपल्या शेतामधल्या विधीमधलं आहे. ती असणारं जे धान्य आहे जे त्या वावरीमध्ये आपण मिसळतो ते धान्य आपल्या घरामधलं ते बीज आहे, ते आपण एकत्रित करतो आणि प्रथम दिवशी घटस्थापना करतो. त्या घटामध्ये पाणी जे ते पाणी पाझरून त्या वावरीमध्ये जातं आणि विचार जर केला तर ते पाझरलेलं पाणी त्या अन्नाला, ते जे बीज आहे आपण त्या ठिकाणी जे मातीमध्ये रोवलं त्या ठिकाणी ते बीज कणाकणाने वाढायला लागतं आणि शेवटी असा दिवस येतो 9 दिवस ते बीज कणाकणाने वाढतं. 10व्या दिवशी सीमा उल्लंघनाच्या दिवशी आपल्या घरामधला ज्येष्ठ असणारा पुरुष असेल, ते जे धान्य वाढलेलं आहे त्याच्यात सगळ्यात जास्त जे धान्य वाढलं ते धान्य उपटल्या जातं. आता आपल्या डोक्यावरती फेटा असतो, पुरुष मंडळीच्या फेटा असतो, टोपी असते, ती असणारं जे धान्य आहे ते त्या फेट्यामध्ये, फेट्याच्या तुऱ्यामध्ये ते रोवलं जातं, खोसलं जातं. त्या ठिकाणी सीमा उल्लंघनाला आपण जातो. सीमा उल्लंघन झालं, बरेच मंडळी त्या ठिकाणी असतात, प्रत्येकजण एकमेकाच्या फेट्याकडे बघतात, टोपीकडे बघतात, त्या तुऱ्याकडे बघतात. का बघतात? याचं कारण असं आहे की त्या तुऱ्यामध्ये सगळ्यात जास्त विक्रमी संख्या ज्या पिकाचे, म्हणजे सगळ्यात जास्त जे पीक त्या ठिकाणी वाढलं, सगळ्यात जास्त विक्रमी संख्या ज्या पिकाची येणाऱ्या हंगामामध्ये त्याच पिकाची पेरणी करायची. का? कारण की येणाऱ्या हंगामामध्ये जास्त पटीने चांगल्या पद्धतीने ती असणारं पीक येणार. याचं कारण असं होतं, याचा परिणाम असा होता, जर अशा पद्धतीने पिकाची पेरणी जर केली तर शेतकऱ्याला आत्महत्या करायची गरज भासत नव्हती. हा पूर्वीचा काळ आहे, परंतु आत्ताचा काळ जो आहे याच्या विभिन्न आहे, फार वेगळ्या दिशेने वाटचाल जीवनामध्ये आज आपण करतो. ही आहे गटाचं वैज्ञानिक कारण. विठ्ठला 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 विठ्ठला. दुसरं घटाचं कारण आहे आध्यात्मिक कारण. आता आध्यात्मिक कारण जर पाहिलं, जसं आपण 9 दिवस त्या ठिकाणी घटस्थापना करून ते धान्य कणाकणाने वाढलं जातं, त्याच पद्धतीने प्रथम दिवसापासून 10व्या दिवसापर्यंत या भगवती मातेची नवविधा जी भक्ती आहे ती भक्ती आपण अंतःकरणापासून करायची. त्यामध्ये मग शैलपुत्री मातेची असो, स्कंद मातेची असो, ब्रह्मचारिणी मातेची असो, चंद्रघंटा मातेची असो, कात्यायनी मातेची असो, कालरात्रीची असो किंवा सिद्धिदात्री देवी, या ठिकाणी 9 प्रकारच्या ज्या काही देव्या आहेत त्या देव्यांची भक्ती आपण अंतःकरणापासून करायची. ती असणारी भक्ती प्रथम दिवसापासून कणाकणाने वाढत जाते आणि शेवटचा दिवस येतो तो म्हणजे दशहऱ्याचा दिवस. या दशहऱ्याचा जो काही दिवस आहे त्या दिवशी आपली भक्ती ही परिपूर्ण झाली. आपली जे इंद्रिय आहेत, इंद्रिय आपल्या
ताब्यामध्ये आले, इंद्रियाच्या आधीन जीवनामध्ये माणसाने जाऊ नये. मग दश इंद्रियावरती विजय मिळवला म्हणजे आपल्या जीवनामधला दसरा झाला. विठ्ठल 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 विठ्ठल. आणि याच्याही पलीकडे ही जी शक्ती आहे भगवती माता, या भगवती मातेची या शक्तीची आराधना जीवनामध्ये आपण अंतःकरणापासून केली पाहिजे. ती असणारी भगवती प्रकट झाली कुणाकुणासाठी? अत्यंत असणाऱ्या ज्येष्ठ बलाढ्य असणाऱ्या दैत्याचा संहार करण्याकरता आदिशक्ती भगवती माता ही अवताराला आल्या. कधी कधी आल्या आपल्या सर्वांना ज्ञात आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. परंतु आपण हल्लीच्या काळामध्ये कशा करता भगवतीला यावं लागलं, का भगवती माता आल्या, ही गोष्ट आपण अंतःकरणापासून विसरून जातो. परमार्थ म्हणजे काय, भगवतीची भक्ती कशा पद्धतीने केली पाहिजे. परंतु ज्यावेळी आपण शास्त्राचा पुराणाचा अभ्यास करतो, कुठेतरी आपण स्कंद पुराणाचा अभ्यास करतो आणि अभ्यास केल्याच्या नंतर आपल्याला मूळ पीठिका जी आहे त्या पीठिकेचा अभ्यास केल्याच्या नंतर आपल्या लक्षामध्ये येतं की भगवती माता या मृत्यूलोकामध्ये, या जगतामध्ये कशा करता अवतीर्ण झाल्या स्कंद पुराणाच्या अंतर्गत जर आपण पाहिलं. परंतु ही असणारी गोष्ट ग्रंथ हाताळल्याशिवाय आपल्या लक्षामध्ये येत नाही. ग्रंथ पाहिल्याशिवाय ह्या गोष्टी आपल्याला कळत नाहीत, त्या आपण जाणल्या जाऊ शकत नाही. तर स्कंद पुराणाच्या अंतर्गत फार सुंदर अशी कथा आली की कर्दम नावाचे ऋषी, हे कर्दम नावाचे ऋषी जे आहेत त्या ऋषींचा अनुभूती नामक कन्येशी, सुंदर कन्येशी विवाह झाला, लग्न झालं. लग्न झाल्यानंतर एकमेकावरती फार जीव गुंतला. जरी संसारी होते तरी सुद्धा भगवंताची भक्ती जी आहे ती अंतःकरणापासून करत होते. आपणही संसार करतो, आपलं लग्न झाल्याच्या नंतर आपण भगवंताचं नामचिंतन करायचं विसरतो का? कारण की आपण संसारामध्ये रममान होतो. परंतु हे जे दोघं उभय दाम्पत्य आहेत, संसारामध्ये जरी गृहस्थ आश्रम स्वीकारला तरी सुद्धा भगवंताची भक्ती त्यांनी अंतःकरणापासून सोडली नाही. भगवंताची भक्ती करत होते, तप त्यांचं चालू होतं, अंतःकरणापासून साधना त्यांची चालू होती. एक दिवस असं आला, त्यांची साधना जीवनामधली फलद्रूप झाली आणि त्यांनी त्या अनुभूती मातेने सुंदर अशा एका पुत्राला जन्म दिला. मुलगा झाला. आता मुलगा झाला, आनंद झाला अनुभूती मातेला. परंतु दुर्दैव त्या ठिकाणी एक अघटित घटना घडली. दुर्दैव बघा, एका बाजूला आनंद आहे आणि एका बाजूला दुःख जीवनामध्ये त्या ठिकाणी प्राप्त झालं अनुभूतीला. दुःख कुठलं? ज्या क्षणी मुलाचा जन्म झाला त्या क्षणी कर्दम ऋषींना मरण आलं. अनुभूती मातेला माहिती नाही. मुलाचा आनंदाने त्या लेकराला आपल्या जवळ घेतलाय, खेळवतायत. तेवढ्यावरती कानावरती आवाज आला की कर्दम ऋषी आपल्याला सोडून निघून गेले. दुःखाचा डोंगर कोसळला. अरे एवढा सुंदर संसार, एवढी सुंदर भगवंताची भक्तीच्या पतीसोबत मी करत होते, ते पती आज इहलोकाची यात्रा संपून परलोकामध्ये निघून गेले. कुणासाठी जगावं जाणवली की कर्दम ऋषी आज मला सोडून गेले. काय करावं काही सुचत नव्हतं. या ठिकाणी आता कर्दम ऋषीला वाटा लावायचंय. परंतु अनुभूती माता विचार करतात, एवढा सुंदर संसार थाटला होता ज्यांच्यासोबत, याच्यानंतरचं माझं आयुष्य सुखाने जाणार होतं, आनंदाने जाणार होतं, ते पतीच आज जिवंत राहिले नाही. मी जगून काय करू? काय माझा जगण्याचा अर्थ आहे? काय माझा जगण्याचा उद्देश आहे? त्या ठिकाणी जन्म दिलेलं छोटंसं बाळ बाजूला ठेवलं आणि निघाले आपल्या पतीच्या अंतर्यात्रेत सहभागी होण्याकरता की आता पतीसोबत सती जायचंय. सती जाण्याचा विचार केला. त्या जन्म दिलेल्या लेकराचा विचार त्यागला. परंतु ज्यावेळेस निघाल्या की आता सती जायचे, मला माझे कर्दम पाहिजेत, कर्दम ऋषी पाहिजेत, मला माझं कुंकू नाही पुसू द्यायचं, मला माझ्या पतीसोबत हे सती जायचंय. उंबरठ्याच्या बाहेर पाऊल ठेवल्याबरोबर पाठीमागून आवाज आला. कुणाचा होता तो आवाज? आवाज आला, अंतःकरण चिरलं गेलं. कारण की घटना अशी घडली होती की पायाखालची जमीन फाटली, डोक्यावरचं आभाळ त्या ठिकाणी फाटलं. तो आवाज होता. पाठीमागे वळून पाहिलं, तो आवाज होता त्या नुकतं जन्म झालेल्या लेकराचा. ते लेकरू टाहो फोडून रडत होतं. रडत असताना ती आपल्या आईला सांगत होतं, आई माझा जन्म झाला आणि माझे वडील मला सोडून गेले. वडिलाच्या प्रेमाला मी मुकलो. लहानसा जीव आहे. त्याच्या रडण्यामधून त्याला हे सांगायचं होतं, आई वडिलाच्या प्रेमाला मी मुकलो, परंतु आई तू तर अजून आहे. परंतु तू जर आता मला सोडून गेली, आई मला सोडून जाऊ नको. आई मी कुणासाठी रडावं, कुणासाठी जगावं? आई मला जर भूक लागली तर मी काय करू ग?
आई मला जर तहान लागली तर मी कुणाला पाणी मागू, मी कुणाला सांगू? आई मला जर काही त्रास झाला तर कुणाच्या मांडीवरती मी झोपू, मी काय करू? आई जाऊ नको, आई माझ्यासाठी थांब. कारण की या लेकराची आर्त किंकाळी ही आईने ऐकली आणि आईचं अंतकरण आहे. आमचे तुकोबाराय सांगतात, लेकुराचे हित, 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 लेकुराचे हित. वाहे माऊलीचे चित्त, वाहे माऊलीचे चित्त, ऐसी कळवळ्याची जाती, ऐसी कळवळ्याची जाती, ऐसी कळवळ्याची जाती, ऐसी कळवळ्याची जाती. तर तुकोबाराय सांगतात की लेकुराचे हित जाणे माऊलीचे चित्त, ऐसी कळवळ याची जाती, करी लाभावीन प्रीती. कुठल्याही पद्धतीचा लाभ न करता जी त्या लेकरावरती निस्वार्थ प्रेम करते तिला आई म्हणावं. ती आईचं अंतकरण आहे. अंतकरण पिळवटून टाकणारी त्या ठिकाणी अवस्था त्या आईची झाली. पाठीमागे बघावं तर जन्म दिलेलं ते बाळ आहे आणि समोर बघावं तर पतीची अंतयात्रा आहे. पुढे जावं की पाठीमागं जावं काही सुचत नव्हतं. शेवटी भगवती मातेची आराधना केली. हे माते, या दुःखामधून तू मला सोडव, कारण मला नाही गमवायचं, माझ्या बाळालाही नाही गमवायचं आणि माझ्या पतीला कर्दम ऋषीलाही नाही गमवायचं. मला दोघंही पाहिजेत, परंतु कसं शक्य आहे? एकाचा अंत झाला आणि एकाचा जन्म झाला. दोन्ही पाहिजे ते कसं शक्य आहे? शेवटी अंतकरणापासून विचार केला, कदाचित जे माझं तान्हं बाळ रडतंय, लहान आहे, आत्ता त्याचा जन्म झाला, परंतु कदाचित माझ्याशिवाय ती असणारं बाळ वाढू शकतं, जगू शकतं, जिवंत राहू शकतं. पण ही समोर असलेली माझी पतीची अंतयात्रा एकदा निघून गेल्याच्या नंतर, माझ्या कपाळीचं कुंकू एकदा पुसल्याच्या नंतर ते मला पुन्हा नाही प्राप्त होणार. मग आता लेकराचा विचार त्यागला आणि आता पतीसोबत सती जायचं, या ठिकाणी आपल्या पतीच्या अंतयात्रेमध्ये सहभागी व्हायचं. अंतकरण कठोर केलं आणि उंबरठ्याच्या बाहेर पाऊल टाकलं. 2 पावलं चालल्या, पुन्हा पाठीमागून आर्त असणारी किंकाळी त्या लेकराची आली. दोन्ही डोळ्यामधून अश्रुधारा वाहत होत्या. अंतकरण जड झालं होतं. काय करावं? अशा अवस्थेमध्ये काय करावं काही सुचत नव्हतं. पुन्हा लेकराकडे पाहिलं, ते नुकतं जन्म झालेलं बाळ हातपाय झाडून खेळत होतं. ते हातपाय झाडणारं बाळ पहिलं, पुन्हा अंतकरण चिरलं, परंतु तसंच समोर पाहिलं, पाठीमागे न बघता त्या लेकराला आशीर्वाद दिले, बाळ सुखाने जग. परंतु ही असणारी माता, अभागी माता नाही तुझ्याजवळ थांबू शकत, तिला जावं लागेल, तिला तिच्या पतीसोबत जावं लागेल. बाळा मला माफ कर, आशीर्वचन लेकराला दिलं. समोर 4 पावलं टाकली आणि पाठीमागून आवाज आला, ए थांब थांब. हा आवाज कानावरती पडल्याच्या नंतर पाठीमागं वळून पाहिलं तर पाठीमागे सर्व ऋषीमुनीमध्ये श्रेष्ठ असणारे परशुरामजी हे पाठीमागं उभे होते. त्यांना पाहिलं. परशुरामजी समोर आले. सांगितलं, काय करते तू? मी माझ्या पतीसोबत निघाले, पतीसोबत निघाली, परंतु आत्ता तुला पतीसोबत जाण्याचा अधिकार नाही का? प्रत्येक स्त्रीला अधिकार आहे की आपल्या पतीसोबत सती जाण्याचा अधिकार मला आहे. नाही कसं म्हणता? परशुरामजी सांगतात, अधिकार असेलही, परंतु ज्या बाळाला तू आत्ता जन्म दिला, कुठल्याही मातेला त्या बाळाचा त्याग करण्याचा अधिकार नाही जोपर्यंत त्या बाळाला आईची गरज आहे. जे जन्म झाले, जन्म दिलेलं जे बाळ आहे, जे बाळ आईशिवाय राहू शकत नाहीये, आईशिवाय जगणं त्या बाळाला अशक्य आहे, अतर्की आहे. असं असताना त्या आईने, त्या मातेने स्वतःहून त्या लेकराचा त्याग करूच नाही असं शास्त्र आहे. मग शास्त्र असल्या कारणाने या बाळाचा त्याग तुला करता येणार नाही. शास्त्रामुळे तुला जिवंत राहावं लागल, तुला या लेकराचा सांभाळ करावा लागल, लेकरासाठी तुला थांबावं लागल. ऋषीचे शब्द आहेत. पूर्वी शास्त्राला फार मान्यता होती. शास्त्र मानायचे लोक, हल्लीच्या काळामध्ये मानत नाहीत. संत तत्व सांगतात की शास्त्र म्हणेल ते सांडावे, ते राज्यही तृण मानावे. शास्त्राने जर सांगितलं
की एखाद्या गोष्टीचा त्याग करायचा, मग ते आपलं राज्य जरी असलं तरी सुद्धा त्या राज्याला धरून बसायचं नाही, त्याचा त्याग करायचा. का? कारण की शास्त्राने सांगितलंय, शास्त्राच्या बाहेर जीवन जगायचं नाही. हे पूर्वीच्या लोकांचा, संत तत्वांचा, ऋषीमुनींचा सिद्धांत होता. परशुरामजी सांगतात की शास्त्र सांगताय म्हणून ना तुला जाता येणार नाही. ऐकला शब्द, श्रेष्ठ आहात, मुनिवर आहात, ऋषीवरी आहात, तुमचा असणारा शब्द मी कसा टाळू शकते? बरं, माझं हे वागणं जर शास्त्राच्या बाह्य असेल तर मी शास्त्राला त्या ठिकाणी मान्यता देते. शास्त्राकरिता मी या लेकरासाठी थांबायला तयार आहे. पतीची अंत्ययात्रा समोर त्या ठिकाणी चाललेली आहे, अंत्ययात्रा निघत आहे. अशा अवस्थेमध्ये धावत पळत गेल्या त्या पतीच्या प्रेतावरती पडल्या आणि अंतकरणापासून व्याकुळ होऊन आर्ततेची हाक दिली, पती देवा, आता जरी तुम्ही मला सोडून या ठिकाणावरून निघून चालले, मला जरी आता तुमच्यासोबत येता येत नसलं तरी मी तुम्हाला आता या ठिकाणी एक वचन देते. माझं अनुभूतीचं म्हणजे तुमच्या पत्नीचं तुम्हाला वचन आहे. जरी तुम्ही गेलात, ज्यावेळी या शास्त्रासाठी, या लेकरासाठी मला थांबावं लागतंय. शास्त्राचं म्हणणं जपण्याकरिता, या लेकराचा सांभाळ करण्याकरिता मी तुमच्यासोबत नाही येऊ शकत, मला थांबावं लागतंय. परंतु जेव्हा माझा मुलगा मोठा होईल, हे बाळ मोठं होईल, हा जाणता होईल, चांगल्या वाईट गोष्टीचा अनुभव याला जीवनामध्ये येईल, हा सक्षम होईल ना, त्यावेळी मी याची आज्ञा घेऊन तुमच्यापर्यंत येण्याचा प्रयत्न करेल. मला माहिती आहे तोपर्यंत तुम्ही अतिशय उच्च गती तुम्हाला प्राप्त झालेली असेल, परंतु होईल तेवढा प्रयत्न करील. तुम्हाला जी गती प्राप्त झाली तिथपर्यंत तुमच्याजवळ येण्याचा प्रयत्न करेल. परंतु आता मला अंतकरणापासून माफ करा, कारण की या लेकराचा त्याग करून शास्त्र जे म्हणलं त्याला अनुसरून, जसं शास्त्राने सांगितलं तसं वागण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करते. म्हणून मला तुमच्यासोबत येता येणार नाही. आणि पाठीमागं फिरल्या, आपल्या लेकराचं जतन करू लागल्या, सांभाळ करू लागल्या. पुढं कर्दम ऋषीची अंत्ययात्राही निघून गेली, अंत्यविधी झाला. त्या ठिकाणी ती असणारं बाळ जे आहे ते मोठं होऊ लागलं. बाळ मोठं झालं, जाणतं झालं, चांगल्या वाईट गोष्टी कळायला लागल्या. ते लेकरू जाणतं झाल्याच्या नंतर अनुभूती मातेने त्या लेकराजवळ विषय मांडला. बाळा, लहान होतास तू, ज्या दिवशी तुझा जन्म झाला त्या दिवशी तुझी वडील मरण पावले. लहान होता, तुला कळत नसेल, तू रडत होता, मी सती जाण्यासाठी निघाले होते, परंतु त्या ठिकाणी ऋषीवर्यांनी मला थांबवलं. तुझ्यासाठी मी थांबले, शास्त्रासाठी मी थांबले. पण ऐक ना बाळा, आता तू जाणता झाला, तू मोठा झालाय, आता मला तुझी आज्ञा हवी आहे. आई, माझी आज्ञा हवी. काय पाहिजे आई तुला सांग. मला काही नको बाळा, मला फक्त आज्ञा तुझी याकरता हवी की आता मला या ठिकाणी थांबायचं नाही. मला या ठिकाणी भगवंताची आराधना करण्याकरता, भगवतीची आराधना करण्याकरता मला तुझ्या वडिलांच्या गतीपर्यंत जायचंय. म्हणून आता मला थांबून ठेवू नको, या बंधनामध्ये मला अडकायचं नाही. त्या मुलाची आज्ञा घेतल्याच्या नंतर तो मुलगासुद्धा फार हुशार होता, गुणी होता, ऋषीचा पुत्र होता. त्याने सांगितलं, मध्ये माझ्यासाठी एवढ्या दिवस तू थांबली, काही हरकत नाही. माझी जो उद्देश असेल, जे तुला साध्य करायचं आहे जीवनामध्ये, ते साध्य करण्याकरता माते तू जाऊ शकते. मातेचं दर्शन घेतलं. अनुभूती माता त्या ठिकाणावरून निघाल्या. आपला परमभाग्याचा दिवस तो. त्या ठिकाणी आपल्या परमभाग्याने त्या अनुभूती माता निघाल्याच्या डोंगरावरती गेला. तो ज्या पर्वतावरती गेल्या त्या पर्वताचं नाव आहे यमुनाचल पर्वत. तो पर्वत म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे. ते ठिकाण मी नंतर सांगेल. यमुनाचल पर्वतावरती गेल्या. कशाकरिता? भगवंताची, भगवती मातेची उपासना करण्याकरिता, आराधना करण्याकरिता. भगवतीची आराधना आपण कशी करावी, अंतःकरणामध्ये भक्ती किती असावी हे मला सांगायचं आहे. त्या ठिकाणी अनुभूती माता गेल्या. आता हे कलियुग आहे. कलियुगामध्ये जर भगवंताला प्रसन्न करून घ्यायचं असेल तर आपण काय करतो? कलियुगामध्ये करावे कीर्तन. भगवंताला भेटायचं असेल तर कलियुगामध्ये कीर्तनं सांगितली. पूर्वीच्या काळी कीर्तनं नव्हती. मोठे मोठे यज्ञ करायचे, तपश्चर्या करायचे, योग साधना करायचे. ज्यावेळेस यमुनाचल पर्वतावरती अनुभूती माता त्या ठिकाणी गेल्या, कठोर असणाऱ्या तपाला त्यांनी प्रारंभ केलं. कठोर असणारं तप जे सर्वसामान्याला शक्य नाही, अशा अवस्थेमध्ये तपश्चर्या करता उभ्या राहिल्या. माणूस उभा राहतो कशावरती? दोन्ही पायावरती. परंतु अनुभूती मातेने हात जोडले होते भगवतीला. ती असणारे हात असे खाली जोडले, पाय वरती आहेत, हात खाली आहेत. अशा अवस्थेमध्ये कठोर असणाऱ्या तपश्चर्येला प्रारंभ केला आणि भगवती मातेची आराधना चालू केली. जगदंब 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 आराधना चालू आहे.
भगवती मातेची उपासना चालू आहे, परंतु त्याच पर्वतावरती दुसऱ्या दिशेने जर पाहिलं तर त्या ठिकाणी भक्त प्रल्हादाची असणारे नातू विठ्ठल 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 भक्त प्रल्हादाची असणारे नातू बळीराजा आणि बळीराजाचे सुपुत्र धारासुर त्या ठिकाणी त्याच पर्वतावरती उपासना करत होते. भगवंताशी कठोर असणारी तपश्चर्या ते सुद्धा त्या ठिकाणी करत होते. परंतु ते तपश्चर्या करत होते कुणाची? भगवान ब्रह्मदेवाची. ब्रह्मदेवाची कठोर तपश्चर्या चालू आहे. ब्रह्मदेव त्या ठिकाणी प्रगट झाले आणि ब्रह्मदेव समोर पाहिल्याच्या नंतर धारासुर वरदान त्या ठिकाणी ब्रह्मदेवाला मागतात. ब्रह्मदेव म्हटले की वरम गृही, काय मागायचं आहे ते मागा, वर देण्याकरता मी तयार आहे. धारासुराने आपलं मागणं त्या ठिकाणी मागायला चालू केलं. धारासुर त्या ठिकाणी ब्रह्मदेवाकडे आपल्या मनामधली इच्छा आपली मागणी मागतात. हे ब्रह्मदेवा, तुम्ही प्रगट झालात, परंतु माझं हेच तुम्हाला मागणं आहे, तुम्ही जर माझ्या सेवेवरती प्रसन्न असाल तर माझं एवढंच मागणं आहे की मला मृत्यू नको, असं अभिरोचन द्या, असा आशीर्वाद द्या, एवढं माझं मागणं आहे. ब्रह्मदेव धारासुराच्या चेहऱ्याकडे बघतायत. ब्रह्मदेवाला हसू आलं. का हसताय? अहो, हसण्यासारखं मागणं तू मागितलं म्हणून मी हसतोय. काय, मला मरण नको हा शब्द तू या ठिकाणी वापरला. मला एक सांग, ज्याला तू हे मागणं मागतोय तू असणारा ब्रह्मदेव म्हणजे मी तरी अमर आहे का? अरे मला सुद्धा एक दिवस जायचंय मग, आणि तू मला मागतो की मला अमर कर. दुसरं काहीतरी मागणं माग, दुसरं काहीतरी मागणं माग. हे मागणं मी पूर्ण करू शकत नाही, कारण की मृत्यूची भीती प्रत्येकाला असते. जरी भीती असली तरी सुद्धा प्रत्येकाला एक ना एक दिवस हे जावं लागतं. धारासुर असुर असून शक्तिशाली असून सुद्धा का असं मागणं मागत होता? का? याचं कारण फक्त एवढंच होतं, मरणाची काय वाटत होती त्याला? भीती वाटत होती. एखाद्याला जर म्हटलं जा मर तिकडं, तर मर हा बोलसुद्धा म्हणजे शब्दसुद्धा माणसाला सहन होत नाही. अगा मरा, मर हा बोलणं सहाती नाही सहन होत, नाही अमर करता येणार. दुसरं काहीतरी माग. धारासुराने सांगितलं, हे माझं मागणं तुम्ही पूर्ण करू शकत नसाल तर मग मला असा वर द्या, माझा मृत्यू जो आहे तो जीवनामध्ये कुठल्याही पुरुषाकडून नको. माझा मृत्यू जर असेल अटळ तर स्त्रीच्या हातून मला मृत्यू यावा, एवढं वरदान द्या. बरं, असं वरदान धारासुराने का मागितलं? याच्या पाठीमागे नेमकं कारण त्या ठिकाणी काय असेल? धारासुर मनामध्ये विचार करतो, स्त्रीच्या हातून मृत्यू का यावा अशी मागणी केली. धारासुराला माहिती होतं, धारासुर विचार करतो स्त्री ही अबला आहे, स्त्री जी आहे. हा गैरसमज होता धारासुराचा की स्त्री ही अबला आहे, स्त्री ही शक्तिहीन आहे, तिच्यामध्ये एवढं सामर्थ्य नाही की ती माझ्यासारख्या बलाढ्य असणाऱ्या राक्षसांचा जो असुरांचा नाश करेल, एवढं सामर्थ्य जगामधल्या कुठल्याही स्त्रीमध्ये नाही. मग तरीसुद्धा या ठिकाणी मला असं त्या ठिकाणी मागणं मागतायत. मग कुठली त्या ठिकाणी जी स्त्री आहे त्या स्त्रीच्या हातून मला मृत्यू द्या, कारण की अबला असल्यामुळं ती माझा सामना करू शकत नाही. विठ्ठल 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 विठ्ठल. ब्रह्मदेव तथास्तु म्हटले आणि अदृश्य झाले, निघून गेले. धारासुराच्या लक्षामध्ये आलं की वरदान आपल्याला प्राप्त झालं, शक्तिशाली झालो आपण. या ठिकाणी कुठल्या स्त्रीमध्ये एवढी हिंमत नाही आहे की जी माझा पराभव करू शकेल, माझा अंत करू शकेल. कुठली स्त्री माझ्या मृत्यूला कारण बनवू शकेल अशी या जगामध्ये स्त्री नाही आहे. मग या ठिकाणी माझ्यासारखा बलाढ्य असणारा दुसरा कुणी नाही. या ठिकाणी त्याने तांडव चालू केलं, भगवंताच्या नामचिंतनाचं नाही. या ठिकाणी जे काही संत महात्मे आहेत, साधू आहेत, मुनी आहेत, त्यांना त्रास देऊ लागला, आपल्या मताप्रमाणे त्यांना मारू लागला, मंदिरं उद्ध्वस्त करू लागला. भगवंताची आराधना कुणी करायची नाही. हा हाहाकार ज्यावेळेस सुरू झाला त्या ठिकाणी यमुनाचल पर्वताच्या जवळून जात असताना हे सर्व तांडव चालू आहे. ही जात असताना सहज त्याची नजर पडली एका वृक्षावरती, एका झाडावरती. त्या झाडाकडे पाहिलं, झाड सुंदर होतं. झाडाच्या जवळ दृष्टी पडली, त्या झाडाच्या खाली सुंदर असणारी स्त्री, अतिशय गोड असणारी, गोड दिसणारी, सुंदर सुशोभित असणारी स्त्री त्या ठिकाणी तपश्चर्या करत होती. ती असणारी स्त्री दुसरी तिसरी कुणी नसून कोण होती? ऐकताय ना सगळे? कोण तपश्चर्या करत होतं यमुनाचल पर्वतावरती? मी कीर्तनामध्येच आहे अजून, म्हणून तरी बरं आहे. कोण तपश्चर्या करत होतं? अनुभूती माता त्याच पर्वतावरती तपश्चर्या करत होत्या. त्या अनुभूती मातेला धारासुराने पाहिलं.
लावण्यखानी आहे, सुशोभित आहे, तरुण आहे, श्री आहे, पण काय करते? तपश्चर्या करते. जवळ गेला, आवाज दिला, हे सुंदरी, हे परमसुंदरी, अगं काय वय आहे तुझं की तू या ठिकाणी भगवंताची आराधना करते, तपश्चर्या करते? हे जे वय आहे ना तुझं, हे तप करायचं वय नाही, आराधना करायचं वय नाही, हे वय तुझं लग्न करण्याचं आहे. एवढी सुंदर असून कुणाची आराधना करते? का करते? अगं माझ्याकडे बघ, माझ्यासोबत विवाह कर, संपूर्ण त्रैलोक्याची पट्टराणी तुला करून ठेवेल. विठ्ठला 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 विठ्ठला. ही शब्द त्रैलोक्याची पट्टराणी करून ठेविल, तू माझ्यासोबत विवाह कर. ही शब्द अनुभूती मातेच्या अंतकरणाला लागले. त्या ठिकाणी अनुभूती माता बोलू लागले, हे दुष्टा, माझं तप भंग करू नकोस, माझा विनय भंग करू नकोस, नाहीतर तुझा सर्वनाश होईल. अनुभूती माता अंतकरण व्याकुळ करून धारासुराला बोलल्या. परंतु उन्मत्त झालेला धारासुर, हे सुंदरी, हे बोलणं जे आहे हे तुला शोभत नाही, हे बोलणं बोलू नकोस, माझ्यासोबत विवाह कर, माझी पट्टराणी हो, असं म्हणून धारासुर ज्यावेळी त्या अनुभूती मातेच्या दिशेने निघाला, काय करावं अनुभूती मातेला काही सुचत नव्हतं. हात जोडले, या ठिकाणी या पर्वतावरती आता माझं कोण रक्षण करणार? ज्या भगवतीची मी आराधना करते ती भगवती सोडून दुसरं मला वाचवायला या ठिकाणी कुणी येणार नाही. मग जिची आराधना मी करते, जिची उपासना आत्ता मी करते ना, त्याच भगवतीला मी या ठिकाणी बोलवेल. त्या ठिकाणी भगवती मातेला आवाज देऊ लागल्या, हे माते, हे भगवती, हे परमसुंदरी, या ठिकाणी या संकटामधून मला वाचव. असं म्हटल्याबरोबर त्या अनुभूती मातेच्या समोर, कारण की सच्ची भक्त होत्या अनुभूती माता, अंतकरणापासून भगवती मातेला आवाज दिला. आणि आवाज दिल्याच्या नंतर कोट्यावधी सूर्याचं तेज, ते तेजोमय अनुभूती मातेच्या समोर तेजाच्या ज्वाळा दिसू लागल्या. त्याच तेजाने सुंदर स्त्रीचा आकार धारण केला. त्या ठिकाणी नवीन असणारं हिरवगार असणारं वस्त्र त्या ठिकाणी त्या तेजोवलयाने धारण केलं होतं. लांब चढक असणारे केस, कपाळभर कुंकू, हे ज्यावेळेस स्वरूप अनुभूती मातेच्या समोर त्या ठिकाणी साकार झालं, ती असणारी जगदंबा भवानी माता त्या ठिकाणी अनुभूती मातेसाठी प्रगट झाल्या. त्या भगवतीला पाहिल्याच्या नंतर आनंद झाला अनुभूती मातेला. माझी असणारी आई आली, माझी आई माझं रक्षण करण्याकरता या ठिकाणी अवतीर्ण झाली, साकार झाली. पूर्वीही आली होती. पूर्वी कुणाकरता आली होती? देवता करता आली होती. ज्यावेळेस 33 कोटी देवांना त्रास देणारा महिषासूर, जो अर्धा म्हशीचा स्वरूप आहे, अर्धा त्या ठिकाणी असुर आहे, तो महिषासूर ज्यावेळी त्रास देत होता संपूर्ण देवतांना, तिन्ही लोकांवरती ज्याचं राज्य होतं, असा वर त्याने ब्रह्मदेवाकडून प्राप्त करून घेतला होता. त्यावेळेस ती भगवती आली होती. ब्रह्म विष्णू महेश या तिन्ही देवतेचं तेज आहे, त्या तिन्ही देवतेंची शक्ती बाजूला झाली. ती शक्ती स्वरूप दुर्गा माता आली होती. कुणासाठी आली? 33 कोटी देवतेसाठी आली. परंतु त्या काळी आली होती, आजही आली, परंतु आज माझ्यासारख्या अनाथासाठी आली, माझ्यासारख्या लेकीसाठी आली. या ठिकाणी आनंद झाला. आई आईला सांगू लागली, ए आई, आई धाव ग आई, या ठिकाणी तो बघ धारासूर, तो असुर आहे, तो माझा विनयभंग करतो, तो माझ्याकडे चालून आला. आई, अगं आई, एक काम कर, आई त्वरेने जा, आई त्वरेने जा, आई त्वरेने जा. त्वरा म्हणजे लवकर, त्वरेने जा, त्वरेने जा, त्वरेने जा, असे शब्द उच्चारत होत्या. त्याच त्वरेने जा या शब्दाचा अपभ्रंश झाला आणि त्वरेने जा, त्वरेने झाला, तुळजा, 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 तुळजा. या ठिकाणी तुळजा भवानी ह्या अवतीर्ण झाल्या. तुळजा भवानी, तुळजापूरच्या तुळजा भवानी हे असणारं जे नामकरण आहे, हे अनुभूतीमुळे या ठिकाणी तुळजा भवानीला पडलं. विठ्ठला 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 विठ्ठला. धावत गेल्या तुळजा भवानी माता, त्वरेने गेल्या. समोरून धारासूर त्या ठिकाणी येतोय. धारासुराने त्या भगवती मातेला पाहिलं, आधी शक्तीला पाहिलं, हसू लागला. त्या अनुभूतीचं रक्षण करण्याकरता तू सुद्धा एक आपला आहे, तू सुद्धा एक श्री आहे.
ही तिचं रक्षण करण्याकरता तू आलीस. या ठिकाणी तू सुद्धा फार सुंदर दिसते. या भगवती मातेला असे शब्द त्या धारासुराने काढले. फार सुंदर दिसते, आता अनुभूती सोड. या ठिकाणी तू माझ्यासोबत विवाह कर. हे परमसुंदरी माझी पट्टराणी हो. माझी पट्टराणी झाल्यानंतर संपूर्ण विश्वामधले सुख तुझ्या पायावरती लोटांगण घालतील. ज्यावेळेस असे शब्द भगवती मातेला उच्चारण केले. कोण बोललं असं भगवती मातेला? धारासूर त्या ठिकाणी बोलला. लालबुंद झाली, रागाने लालबुंद झालेली असणारी भगवती, जिच्या डोळ्यामधून त्या ठिकाणी अग्नीच्या ज्वाळा निघत होत्या. चतुर्भुज असणारी भगवती माता, अष्टभुजा झाली असणारी भगवती माता, एका हातामध्ये मध्याचा घडू आहे, ती असणारी हातामधली मधु गोटा गोटाने प्राशाळ करू लागली. आणि तर्र झालेली भगवती त्या धारासुराला बोलू लागली, माझ्याशी जर विवाह तुला करायचं असेल ना, अगोदर युद्ध मैदानामध्ये अगोदर माझ्यासोबत युद्ध कर. युद्धामध्ये मला जिंकून दाखव, त्यावेळी मी तुझ्यासोबत विवाह करायला तयार आहे. हा उन्मत्त झालेला असुर म्हटलं, अगं आपला आहेस तू, युद्ध करणं तुला शोभत नाही. युद्ध करणं हे कुणा एका स्त्रीचं काम नाहीये. तरी सुद्धा त्या ठिकाणी जर तुझी इच्छा असेल, माझ्या पुरुषार्थाला जर तू ललकारत असशील ना, तर तुझ्यासोबत युद्ध करायला हा धारासूर या ठिकाणी तयार आहे म्हटला. युद्ध रणांगणामध्ये त्या ठिकाणी एकत्रित आले. आता तिन्ही लोकांमधले जे 33 कोटी देवता आहेत, सर्व असणारी देवता या ठिकाणी वरून पाहत होते. हे युद्ध बघण्याकरता साक्षात भगवान शंकर सुद्धा आपल्या पत्नीचं युद्ध बघण्याकरता त्या ठिकाणी प्रकट झालेले होते की कशा पद्धतीने एवढं असणारं प्रचंड भयंकर असणारं युद्ध या ठिकाणी होणार आहे. युद्ध सुरू झालं. या भगवती मातेने खड्ग आपल्या हातामध्ये घेतलं, त्याने सुद्धा खड्ग घेतलं. खड्गाला खड्ग लागली, खड्ग नष्ट झाले. धनुष्यबाण हातामध्ये घेतला, धनुष्यबाण गळून पडला. त्या ठिकाणी तलवारी हातामध्ये आल्या, तलवारी खासल्या, तलवारही हातामधून गळून त्या ठिकाणी पडली. आता या धारासुराच्या हातामध्ये गदा आली. भगवतीने सुद्धा या हातामध्ये गदा घेतली. तो धारासुर धावून आला, आपल्या हातामधली गदा भगवतीच्या छातीवरती जोरदार मारली. ज्यावेळी त्या गदेचा दणका भगवती मातेच्या छातीवरती बसला, रागाने लालबुंद झाल्या. याच्या अगोदर राग कमी होता, रागा प्रचंड वाढला. असुर आहेस, धारासुर आहेस, असुर आहेस, तुझा अंत आत्ता करावा लागेल. भगवती मातेने पुन्हा आपल्या हातामध्ये खड्ग घेतलं. त्या ठिकाणी आपल्या हातामध्ये खड्ग घेतलं, पुन्हा खड्ग नष्ट झालं. आता हातामध्ये भगवती मातेच्या त्रिशूळ आहे. तो त्रिशूळ घेतला आणि तो असणारा त्रिशूळ धारासुराच्या गळ्यामध्ये खुपसला. गळ्यामध्ये त्रिशूळ खुपसल्यानंतर धारासुर हा अर्धा कमी झाला, खाली पडला. आता भगवती मातेने आपल्या हातामध्ये खड्ग घेतलं आणि धारासुराचं मुंडकं त्या ठिकाणी उडवलं. धारासुराचा अंत झाला. अंत झाल्यानंतर अनुभूती मातेला आनंद झाला की माझी आई या ठिकाणी प्रकट झाली. माझ्या आईने माझं रक्षण केलं. हे माते, काय गुणगान गावं तुझं, माझं रक्षण केलं. ही भगवती माता या ठिकाणी प्रकट झाली, माझं रक्षण केलं. भगवती माता काय द्यावं, काय करावं, तुमच्यासाठी काही सुचत नाही. विठाला 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 काय करावं, कशी आराधना करावी, कसे तुमचे उपकार मानावे, काही सुचत नाहीये. भगवती माता अंतकरणापासून चरणावरती लोटांगण त्या ठिकाणी अनुभूती माता घेऊ लागल्या. भगवती मातेने उठवलं, सांगितलं, या ठिकाणी त्रैलोक्यही साक्षीला राहिलं. तू माझी भक्ती केली, तुझ्यासाठी मला यावं लागलं. आजही आपण त्या ठिकाणी जो यमुनाचल पर्वत आहे, ते म्हणजे आजचं काय आहे, तुळजापूर आहे. ती असणारी देवी, तुळजापूरची तुळजाभवानी जी आहे, ती असणारी देवी अधिष्ठित आहे. ती अनुभूती मातेसाठी आली होती, परंतु त्रैलोक्य साक्षीला राहिलं. तुझ्यासाठी मला यावं लागलं, त्रैलोक्य साक्षीला राहील, तू माझ्यासोबत राहशील. आजही आपण जर तुळजापूरमध्ये बघितलं, तुळजाभवानीची मूर्ती आहे. त्या मूर्तीच्या डाव्या बाजूला, डाव्या पायाजवळ अनुभूती मातेची शिल्पकला त्या ठिकाणी हात खाली जोडलेले आहेत, पाय वरती आहेत. आजही आपल्याला बघायला आहे. त्या ठिकाणी ती गती अनुभूती मातेला दिली. धारासुराचं शरीर जे आहे ते समोर पडलेलं होतं. त्याच्या शरीरामधून जे नवं चैतन्य निघालं, जो जीव निघाला, त्या चैतन्याला भगवती माता बोलू लागल्या, जरी असुर असला, जरी माझ्या हाताने तुझा अंत झाला, तरी सुद्धा तू माझं बाळ आहे. तुझी जी इच्छा असेल ते माग, कारण की माझ्या हाताने तुला मृत्यू प्राप्त झाला.
दारासुराच्या त्या जीवात्म्याने, त्या नवचैतनाने हात जोडले भगवती मातेसमोर. आई, काही नको, मला जे मागणं मागायचं होतं मला ते मागणं, तुला मागण्याची गरज नाही आहे. ते माझं मागणं मी ब्रह्मदेवाला कधीच मागितलं होतं की मला स्त्रीच्या हातून मृत्यू दे. पण ज्या स्त्रीच्या हातून माझा मृत्यू होईल ना, माझा मृत्यू झाल्यानंतर ती असणारी श्री, ती असणारी भगवती माझ्या शरीरावरती अधिष्ठित राहील. माझ्या शरीरावरती भगवती माता तुम्हाला अधिष्ठान करावं लागेल असं म्हटले. ती नवचैतन्य निघून गेलं. आजही आपण पाहतो की तुळजापूरच्या तुळजाभवानीच्या खाली त्या ठिकाणी धारासुराचं शरीर पडलेलं आहे आणि तुळजाभवानी त्या शरीरावरती अधिष्ठित आहे. आज जर आपण तुळजापूर जिल्ह्याचं जर नाव बघितलं, तुळजापूरच्या जिल्ह्यामध्ये आहे, त्या जिल्ह्याचं नाव जर आपण पाहिलं तर काय आहे नाव? हां, धाराशिव आहे. ही धाराशिव हे नाव का पडलं याचा पूर्व इतिहास आहे. कारण की ती नगरी, धाराशिवाची नगरी, धारासुराचा अंत भगवतीने केला म्हणून तुळजापूर ज्या जिल्ह्यामध्ये त्या जिल्ह्याचं नाव आहे धाराशिव. त्या ठिकाणी त्या काळामध्ये दुर्गा माता आली देवतांसाठी, तुळजाभवानी आली अनुभूती मातेसाठी. आपणही भगवतीची भक्ती केल्याच्या नंतर आपल्यासाठी सुद्धा ती येईल, परंतु तेवढी अंतकरणापासून भक्ती आपण त्या आराधना त्या भगवती मातेची आपण करायला पाहिजे. तर त्यामध्ये आराधना करण्यासाठी 9 दिवस त्या ठिकाणी दिले. ती म्हणजे नवरात्र. का नवरात्र, का 9 दिवस? कारण की जे युद्ध चाललं होतं महिषासुराचं आणि दुर्गा मातेचं युद्ध चाललं. किती दिवस? 9 दिवस. रात्रही आणि दिवसही, म्हणजे रात्री आणि दिवस युद्ध सुरू होतं. आणि तसंच त्याच पद्धतीने अनुभूती मातेसाठी आलेल्या तुळजाभवानी माता, त्या मातेचं आणि धारासुराचं युद्धसुद्धा चाललं. किती दिवस? 9 दिवस आणि 9 रात्री. म्हणून ती असणारी भगवतीची आराधना करण्याचे जे दिवस आहेत तो म्हणजे नवरात्र. या नवरात्रामध्ये आपण जे काही भगवतीची आराधना करू, या शक्तीची आराधना करू, त्याचं कितीतरी पटीने उत्तम असणारं फळ, उत्तम असणारं पुण्य जीवनामध्ये आपल्याला प्राप्त होतं. विठ्ठल 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 विठ्ठल.